नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 6वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 11 ज्याचं नाव आहे गुणोत्तर प्रमाण. आज आपण सोडवणार आहोत सराव संच 28 ज्याचा उरलेला भाग आपण आज पूर्ण करू. तर चला सुरू करूया ह्या उरलेल्या सराव संचाला. सराव संच 28. प्रश्न क्रमांक 3. पहा काय दिले आहे. रीमाजवळ 24 वह्या व 18 पुस्तके आहेत. तर वह्यांचे पुस्तकांची गुणोत्तर काढा. लक्षात ठेवा इथे काय दिले आहे, वह्यांचे पुस्तकांची म्हणजे 24:18 असे आपल्याला प्रमाण लिहावे लागेल. तर पाहूया उकल काय आहे. 24 वह्यांचे 18 पुस्तकांची असलेले गुणोत्तर कसे काढतात. तर आपण लिहितो 24:18. तर चला पाहूया उकल काय आहे. आपल्याला काढायचे 24 वह्यांचे 18 पुस्तकांचे असलेले गुणोत्तर. मग आपण लिहितो कसे 24:18 म्हणजे 24 गेले अंशात आणि 18 गेले छेदात. लक्षात घ्या हे 24 आणि 18 हे दोघेही 6च्या पाड्यात येतात, कारण 6 चौक 24 आणि 6 त्रिक 18. म्हणून पहा अंशामध्ये आपण लिहिले 6 गुणिले 4, छेदामध्ये लिहिले 6 गुणिले 3. तर पहा अंशामध्ये लिहिलेत आपण 6 गुणिले 4 आणि छेदामध्ये लिहिलेत आपण 6 गुणिले 3. आता इथे 6 आणि 6 एकमेकांना भागतात, त्यामुळे हे गेले पूर्ण भागाकारामुळे. आता उरले काय 4 आणि 3 म्हणजे 4/3 आणि 4/3 ला आपण कसे लिहितो 4 असतील. जेव्हाही आपल्याला शाब्दिक उदाहरणे असतील तेव्हा त्याचे उत्तर आपल्याला शब्दांमध्ये लिहिणे महत्त्वाचे आहे, गरजेचे आहे. तर आपण कसे लिहिले, वह्यांचे पुस्तकांची गुणोत्तर 4:3 आहे हे असे शब्दांमध्ये लिहून पूर्ण करायचे. आता वळूयात चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न. मैदानामध्ये क्रिकेटचे 30 खेळाडू व खो खोचे 20 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. पहा आपल्याला एक मैदान दिले, त्यामध्ये क्रिकेटचे खेळाडू किती आहेत 30 आणि खो खोचे खेळाडू आहेत 20. हे सगळे प्रशिक्षण घेत आहेत. तर क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंची गुणोत्तर लिहा. एकूण खेळाडू म्हणजे काय, तर क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंची गुणोत्तर लिहा. म्हणजेच काय, क्रिकेटचे जे 30 खेळाडू आहेत त्यांचे मैदानावरती जितके खेळाडू आहेत त्या सगळ्यांची बेरीज करायची आणि त्याच्याबरोबर गुणोत्तर काढायचे. कारण इथे लिहिले एकूण खेळाडूंची, म्हणजेच काय, क्रिकेटचे खेळाडू आणि खो खोचे खेळाडू या दोघांची बेरीज करायची आणि जे उत्तर येईल त्यांचे गुणोत्तर आपल्याला 30 बरोबर घ्यायचे आहे. तर कसे पाहूया. सुरुवातीला क्रिकेटचे खेळाडू आहेत 30 आणि खो खोचे खेळाडू आहेत 20. हे सगळे असे प्रशिक्षण घेतात. ते एकूण खेळाडू किती झाले 30 अधिक 20 झाले 50. तर आपल्याला प्रश्नामध्ये सांगितले क्रिकेटचे खेळाडू जे 30 आहेत त्यांचे एकूण खेळाडूंबरोबर असलेले गुणोत्तर काढायचे आहे. म्हणून आपण लिहिले क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंचे गुणोत्तर. तर एकूण आपल्या क्रिकेटचे खेळाडू आहेत 30, एकूण खेळाडू भेटले 50, म्हणून आपण लिहिले 30:50. आता 30:50 लिहायचे म्हणजेच काय 30/50 लिहायचे आणि हे दोन्ही संख्या 5च्या पाड्यात आहेत किंवा या दोन्ही संख्यांना आपण 10 ने भाग जाऊ शकतो. तर आपण काम केले 10 गुणिले 3 लिहिले म्हणजे आले 30 आणि 10 गुणिले 5 लिहिले ते आले 50. तर 10 एकमेकांना भागतात, त्याच्यामुळे उरले फक्त 3/5. तर 3/5 ला आपण कसं लिहितो 3/5. म्हणजेच काय, आपला प्रश्न जो होता क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंचे असलेले गुणोत्तर आपण लिहिले 3/5 असे. तर पहा शाब्दिक उदाहरणे लिहिताना आपल्याला उकल पूर्ण सोडवायची आहे, त्यानंतर त्याचे उत्तर आपल्याला शब्दात लिहायचे आहे. तेव्हाच आपल्याला पूर्ण गुण मिळतात. नाहीतर हे उत्तर न लिहिल्यामुळे आपले शिक्षक आपले अर्धा गुण कमी करू शकतात. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 5वा. स्नेहलकडे 80 सेंटीमीटर लांबीची लाल रिबीन आहे व 2.20 मीटर लांबीची निळी रिबीन आहे. लक्षात घ्या इथे ज्या राशी दिल्या त्यांची एकके समान नाही. लक्षात घ्या इथे ज्या राशी दिल्या आहेत, इथे मध्ये काय दिले, रिबीन दिली आहे लाल रंगाची, तिची सेंटीमीटर मध्ये दिली आहे संख्या, एकक आहे आपल्या सेंटीमीटर मध्ये, आणि दुसरी रिबीन दिली आहे निळी, तिचे आपल्याला मोजमाप एकक दिले आहे मीटर मध्ये. ह्या दोघांची एकके समान नाहीत. तर प्रश्न सुरू करण्याच्या आधी आपल्याला या दोघांचे एकक समान करणे आवश्यक आहे. तर 80 सेंटीमीटरचे मीटर मध्ये बदल करण्यापेक्षा आपण काय करू, 2.20 मीटरचे आपण सेंटीमीटर मध्ये बदल करू, रूपांतर करू. तर आता पाहूया पुढे काय दिले. तर लाल रिबीनच्या लांबीचे, ही जी लाल रिबीनची जी लांबी आहे तिचे
निळ्या रिबीनच्या लांबीशी आपल्याला काय काढायचं गुणोत्तर. म्हणजे 80 सेंटीमीटरचे हे 2.20 मीटरचे सेंटीमीटर बरोबर रूपांतर केले, त्याच्या बरोबर त्याचे रूपांतर केल्यानंतर गुणोत्तर काढायचं आहे. तर चला सुरू करूया आपल्या उकलकडे. तर उकलमध्ये बघा काय लिहिले आपण. पहिल्यांदा लिहिले लाल रिबीनची लांबी दिली 80 सेंटीमीटर. निळ्या रिबीनची लांबी दिली 2.20 मीटर, ज्याचे आपल्याला रूपांतर कशात करायचं सेंटीमीटर मध्ये. मीटरचे आपण जेव्हाही सेंटीमीटर मध्ये रूपांतर करतो तेव्हा त्याला आपण कशाने गुणतो? आपण गुणतो 100 ने. तर 100 ने गुणलो तर आपल्याला किती येतात? 220 सेंटीमीटर. आता म्हणजेच काय 80 सेंटीमीटरचे 220 सेंटीमीटर बरोबर आपल्याला काय करायचंय? गुणोत्तर काढायचंय. मग आपण काय लिहिणार? लाल रिबीनच्या लांबीचे निळ्या रिबीनच्या लांबीशी असलेले गुणोत्तर, जे आहे 80 220, ते आपण लिहिले. आता 80 220 लिहायचे म्हणजेच काय? 80/220. आता 80 आणि 220 हे खरं तर कोणाच्या पाड्यात येतात? 2च्या पाड्यात येतात, 4च्या पाड्यात येतात, त्यानंतर 10च्या पाड्यात येतात, त्यानंतर आपण पाहायला गेलो तर हे डायरेक्टली 20च्या पाड्यात येतात. तर आपण नेहमी विभाजन करताना मोठी संख्याच पाहतो. तर 20 ने जर भागले तर 20 गुणिले 4 येतात 280 आणि 20 गुणिले 11 केले तर उरले 220. तर 20 ने ह्या दोघांना जर भागले तर 20 एक दोघे भागले गेले, उरले काय? 411. आणि 411ला आपण कसे लिहितो? 411. म्हणजेच काय? यांचे इष्ट गुणोत्तर किती आले? 411 इतके आहे. म्हणजेच काय? लाल रिबीनच्या लांबीचे निळ्या रिबीनच्या लांबीशी असलेले गुणोत्तर किती आहे? 411 असे. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. 6वा प्रश्न पहा. शुभमचे आजचे वय 12 वर्षे आहे. आजचे शुभमचे वय दिले 12 वर्षे. शुभमच्या वडिलांचे आजचे वय आहे 42 वर्षे. म्हणजे त्यांच्या वडिलांचेही वर्ष आपल्याला वय वर्ष कळले 42. शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. आता इथे पहा, इथे आपल्याला काय केली? वजाबाकी. म्हणजे शुभमची आई त्यांच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे, म्हणजे 42 म्हणून 6 गेले, उरले आपल्याला 6. तर इथे पहा, शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे, म्हणजे इथे केली आहे वजाबाकी. 42 मधून 6 गेले, उरले 36. आता आपल्याला काय काढायचं? तर खालील गुणोत्तरे काढा. म्हणजे पहा, आपल्याला 3 गुणोत्तरे काढायचे. तर पहिला प्रश्न काय? शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर. तर सर्वात पहिले आईचे वय काढून घ्या, त्यानंतर शुभमच्या वयाचे आणि आईच्या वयाचे गुणोत्तर काढा. नंतर शुभमच्या आईच्या आजच्या वयाचे वडिलांच्या आजच्या वयाची गुणोत्तर काढा. म्हणजे आईचे आपण वय आता काढले असेल त्याचे वयाचे गुणोत्तर आपल्याला कोणाबरोबर काढायचे आहे? वडिलांच्या वयांबरोबर. आणि तिसरा प्रश्न, जेव्हा शुभमचे वय 10 वर्ष होते, म्हणजे आता 12 वर्ष नाही घ्यायचे, आता जेव्हा 10 वर्ष होते तेव्हा शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या त्या वयाच्या वयाशी गुणोत्तर किती? तर हाही आपल्याला प्रश्न आहे. 3 प्रकारचे वेगवेगळे प्रश्न सोडवायचे. तर आपण सुरुवात करताना आईचे वय आपण पहिले काढून घेऊ. उकल. शुभमचे आजचे वय आहेत 12 वर्षे. शुभमच्या वडिलांचे आजचे वय आहे 42 वर्षे. आणि शुभमच्या आईचे आजचे वय किती दिलेत? तर 6 वर्षाने लहान आहे वडिलांपेक्षा. शुभमच्या वडिलांपेक्षा त्यांची आई 6 वर्षाने लहान आहे. तर आपण काय केले? 42 म्हणून 6 वजा केले तर उत्तर आले 36 वर्षे. तर आईचे आता वय भेटले आजचे 36 वर्षे. तर पहा, तिघांचे आजचे वय भेटले 12 वर्षे. शुभमचे झाले, वडिलांचे शुभमच्या वडिलांचे झाले 42 वर्षे आणि शुभमच्या आईचे झाले 36 वर्षे. आता आपल्याला काढायचे गुणोत्तर. तर पहिला प्रश्न होता, शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर काढा. तर शुभमच्या आजचे वय किती आहेत? 12 वर्षे आणि आईचे आजचे वय किती आहेत? 36 वर्षे. तर 12/36 असे आपल्याला गुणोत्तर काढायचे. आपण लिहिले 12/36. आता 12/36 आपण कसे लिहितो? 12/36. आता लक्षात घ्या, 12 ही संख्या 12च्या पाड्यात येते, 36 ही संख्या 12च्या पाड्यात येते. म्हणजे या दोन्ही संख्यांना 12 ने विभाजन करू शकतो. तर आपण काय केले? 12 गुणिले 1 आले 12 आणि 12 गुणिले 3 गेले तर 36 आणि 12 ही 12 एकमेकांना छेदून गेले तर उरले काय? 1/3. 1/3 ला आपण कसं लिहितो? 1/3. म्हणजेच काय? शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर किती आले? 1/3 इतके आहे. आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. शुभमच्या आईच्या आजच्या वयाचे वडिलांच्या आजच्या वयाशी असलेले गुणोत्तर. म्हणजे आईचे आणि वडिलांचे दोघांचे आजचे वयाशी आपल्याला गुणोत्तर काढायचं. तर 36/42 आपल्याला लिहावं लागेल. कारण आईच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काढायचे वडिलांच्या आजच्या वयाबरोबर. तर 36/42 असं आपण घेतले.
आता 3642 म्हणजे काय, 3642 आणि हे दोन्ही संख्या 6च्या पाड्यात येतात. तर 6 36 लिहितो आणि 6 ते 42 लिहितो. आता पहा, हे दोन्ही 6 एकमेकांना भागले जातात. तर 6/6 झाले 1, तर उरले काय 6/7. तर 6/7 ला आपण कसे लिहितो, 6/7 म्हणजेच काय, शुभमच्या आईच्या आजच्या वयाचे वडिलांच्या आजच्या वयाशी असलेले गुणोत्तर किती झाले, 6/7 इतके. आता शेवटचा प्रश्न राहिलाय तिसरा. शुभमचे वय 10 वर्षे होते तेव्हा आईचे वय किती होते? लक्षात घ्या, शुभमचे वय किती, 10 वर्ष, तेव्हा आईचे वय किती? तर शुभमचे आजचे वय आहे 12 आणि आपल्याला 10 वर्षे वय होते तेव्हाची आपल्याला जर उत्तर सोडवायचं असेल तर 12तून 10 गेले म्हणजे उरले 2. तर आईच्या वयातूनही आपल्याला 2 वजा करावे लागतील. तर आपल्याला काय करायला लागेल, तेव्हा आईचे वय किती होते, 36 वजा 2 म्हणजे उरले किती, 34 वर्षे. मग शुभमचे वय 10 वर्ष असताना आईच्या त्यावेळेच्या वयाशी गुणोत्तर जर काढायला गेलो तर आपण काय लिहितो, 10/34. कारण शुभमचे वय आता काय पकडले आपण, 10 वर्षे, 2 वर्षाने कमी, म्हणजे 12 वर्षे दाखवले होते ते आता 10 वर्षे करायचे आहे. तर 12तून 10 गेले उरले 2, म्हणजे आईच्या वयातूनही आपल्याला 2 वजा करावे लागतील, तेव्हा आपल्याला किती भेटले, 34. तर आपल्याला 10/34 असे बघायचे, तर 10/34 आपण लिहिले. आता पहा, 10 आणि 34 हे कुणाच्या पाड्यात येतात, हे फक्त 2च्या पाड्यात येतात. म्हणजे 2 गुणिले 5 आले 10 आणि 2 गुणिले 17 आले 34. तर 2 आणि 2 यांना भागाकार गेला तर उरले काय, 5/17 आणि 5/17 ला आपण काय लिहितो, 5/17. तर शुभमचे वय 10 वर्ष असताना आईच्या त्या वेळेच्या वयाशी गुणोत्तर आपल्याला किती भेटले, 5/17. तर आपल्याला काय काय गुणोत्तरे भेटली, 1/3, 6/7 आणि 5/17 हे आपले शेवटचे उत्तर. तर आपण काय शिकलो, आज आपण शिकलो की शाब्दिक उदाहरणांमध्ये आपल्याला गुणोत्तर कसे काढायचे. लक्षात द्या, आपल्याला जी संख्या दिली असेल तिचे पहिल्यांदा काय करायचे, तिचे पहिल्यांदा बघायचे एकक समान आहे का. दिलेल्या राशीचे एकक समान असेल तर त्यापुढे आपल्याला कुठे जायचंय, कोणाशी कोणाशी गुणोत्तर काढायचं ते पाहायचे. मग त्याला अंशछेदात लिहून पाहायचे की कुठली मोठी संख्या त्या दोन्ही संख्यांना भागू शकते. त्यांनी भागाकार करा, नंतर उरलेली जी बाजूला संख्या असेल ते आपल्या गुणोत्तर भेटते. तर चला, आज आपण इथेच थांबूया. पुढच्या बघा त्या धड्याचा पुढचा बघू. तोपर्यंत धन्यवाद.